हा गॉगल घ्यायला आम्ही कुठे गेलतो नक्कीच सांगतो, व्हिडिओ पूर्ण पहा. जय महाराष्ट्र. आज चाललो मी कॉलेजले. दोनदले आलो, घेतलं बारक्याले आणि शिवाले. बारक्याले म्हणलं पेपर जवळ येऊ राहिले, अभ्यास करणं बे. तर तोपा काय म्हणते, मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे. बारक्याची ही गोष्ट ऐकून शिवा म्हणे तुला इनामच देतो म्हणे, हे घे म्हणे 5 रुपये. कॉलेजमध्ये गेलो आणि एक लेक्चर केलं. सर म्हणे बाकीचे लेक्चर काही आहे नाही म्हणे आज. बारका म्हणे इथून 4 किलोमीटरवर यात्रा आहे ना म्हणे आज. म्या म्हणलं चला मग यात्रेले जाता जाता दिसलं आम्हाला चिचीचं झाड. बम चिचा जमा केलते रे बा बारक्यानं. हा पा इकडे गोटेच मारू राहिला चिचीच्या झाडावर. एक चीज नाही पडू राहिली याच्या गोट्यानं. मंदिराजवळ जायसाठी रस्ता ते पारे बा किती खतरनाक आहे. पोचल्याच लावला मग टिकला. मग धुवून घेतले पाय मस्त. दर्शन घेतले बा. मग मंदिराजवळून काय नजारे दिसू राहिले, पुरे डोंगर इथं. इथं पा काय लिहून होतं, जास्त काही मोठी यात्रा नव्हती, गर्दी बी नव्हती. बारक्यानं हे गाडी पाहिली, मी हिच्यातच बसतो म्हणे. म्या म्हणलं अभि ते गाडीवाले काका लय हानन म्हणलं तुले, चाल म्हणलं इथून. ह्या इच्छे खेळणे पाहून तर लहानपणची आठवण आली रे बा. या खेळण्यासाठी लय लढा लागे पहिले. एवढं फिरलो यात्रेत, शेवटी मग 50 रुपयाचा गॉगल घेतला बारक्यानं. निघालो मग घरी जायसाठी. बारक्या म्हणे गाडी मलेच चालव दे म्हणे, 50 रुपयात पेट्रोल म्या टाकलाय म्हणे. आपल्यापेक्षा या म्हशीचं चांगलं आहे, याच्यासाठी इथे स्पेशल स्विमिंग पूल बी आहे. या झाडावर घर बांधणाऱ्याला तर एखादा अवॉर्ड द्यायला पाहिजे. आम्हाला दिसली हे जहाज. बारक्या म्हणे हिच्यात बसा लागते म्हणे एक बार. मग शिवा लागला ना त्या जहाजीवाल्या काकाच्या मांग, काका आम्हाला एक चक्करच द्या म्हणे. जहाजीवाल्या काकानं तर काही चक्कर दिला नाही. मग घरी जाता जाता बारक्या डबल चढला चिचीच्या झाडावर. घरी आलो मग आलो डायरेक्ट वावरात. आपल्याला द्यायचं होतं टरबूजाले खत. टरबूज लागला आता आपलं सिटिंगवर.